सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त लढतीकडे ज्या लक्ष आहे ते आहे माळशिरस तालुक्यातले. माळशिरस तालुक्यातल्या लढती ह्या खऱ्या अर्थाने बिग फाईट झालेल्या आहेत आणि भाजप आणि पालकमंत्र्याची प्रतिष्ठा जिथं पणाला लागली होती, आता थोड्या वेळात मतमोजणीला सुरुवात होते. आपल्यासोबत माळशिरसचे आमदार आहेत उत्तमराव जानकर. फार गाजली निवडणूक, आता मतमोजणी चालू होते थोड्या वेळात. काय 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 टेन्शन आहे? अजिबात नाही. त्याला 9 जिल्हा परिषद, 9-2-18 पंचायत समिती आणि सफडा साफ ठरले. हे ठरलेलं आहे, जनतेने ठरवून टाकलेलं आहे. या पालकमंत्र्यांनी आणि या प्रशासनाने अतिशय दहशतीनं सरकारच्या एक कसा गैरवापर करायचा याचा हा मूर्तिमंत नमुना होता. अनेक कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली, मतदानापासून वंचित ठेवण्यात आलं. ही लोकशाहीचा उत्सव होता आणि बेमाप पैशाचा वापर, असा पैशाचा वापर म्हणजे हे 25% कमिशन घेतात या कॉन्ट्रॅक्टमधून का 50% घेतात, खरोखर म्हणजे गंभीर बाब या राज्यामध्ये झालेले आहे. भारतीय जनता पार्टी आणि पैसा हे समीकरण कुठल्याच जाती धर्माचा यांना समर्थन नाही. पण या तालुक्यामध्ये यांचं मशीन साफ झालेलं आहे आणि उद्या तो म्हणजे आत्ता तुम्हाला निकालामध्ये कळेल. मला सांगा, पार्सलचं काहीतरी सारखं चालू असते तुमचं, कुठलं पार्सल कुठं पाठवायचं? नाही, ते आता घंटागाडीतूनच पार्सल बीडला जाणार. आता त्याचा शेवट झाला. ही 4थी निवडणूक आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसेल हे चित्र. मोठ्या ताकदीनं लोकांनी मतदान केलेलं आहे. म्हणजे जो फरक आहे तो 5,000पासून पुढं सगळ्या उमेदवारांचा जिल्हा परिषदेच्या राहणार आहे. आणि आता मग निकालानंतर गुलालाचा खेळायला कधी सुरुवात करायची? आता एक अर्ध्या तासामध्येच सुरू होईल मतमोजणी आणि त्यावेळी हे सगळा तालुका तुम्हाला एक वेगळ्या अंगानं पाहायला मिळेल. अशा पद्धतीचा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर हे होते आमदार उत्तमराव जानकर. ज्या पद्धतीने यांनी संपूर्ण जिल्हाभर प्रचार केला होता. खरं तर हा त्यांचा तालुका आहे, पण तालुक्याच्या प्रचाराशिवाय ती जिल्ह्यात फिरत होते. आज त्यांचा दावा आहे जिल्हा परिषदेच्या असलेल्या सर्व 9 आणि पंचायत समितीच्या सर्व 18 जागा राष्ट्रवादी काँग्रेस एकतर्फी मोठ्या फरकाने जिंकेल आणि जी काय ताकद भाजपने लावली होती त्यांचा सुपडा साफ थोड्या वेळात झालेला दिसेल, हा त्यांचा दावा आहे. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा, वेळापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.